कारण काल पहिल्यांदा इतकं दिमागदार स्वागत त्यांचं झालं असेल कुठल्या क्रीडा नगरीमध्ये. भरतजी जाधव साहेबांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते. कॉमेंट्री बॉक्स मध्ये संदीप बोराडे आपण या. 4 षटकं आणि तुम्हाला 20 मिनिटच दिली जाणार हे लक्षात असू द्या. भरतजी जाधव साहेबांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. सन्माननीय प्रसाद अशोक शेठ भोपतराव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रसादजी भोपतराव या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी विनंती करतोय श्रीरामजी भालिवड यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू बॉबी समोर खेळलाय. चांगला फटका स्ट्रेट ड्राईव्हचा. कुणाल तिथपर्यंत पोहोचतोय. अक्षय भगत पहिलं षटक टाकण्यासाठी आलाय. मगाशी बाईट देताना खूप छान म्हटला की गेल्या वर्षीचा जो फॉर्म आहे तो पुन्हा एकदा मी रिटेन करेल, कारण प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. LED टीव्ही त्यानं पटकावली होती. सन्माननीय प्रसादजी भोपतराव साहेबांचं स्वागत करण्याची विनंती करतोय श्रीरामजी भालिवड यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. पहिली धाव फलकावरती ते जोडली जाते. त्याचबरोबर सन्माननीय संतोषजी अडसुळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडी ग्रिप वळण घेतोय. संतोषजी अडसुळे साहेबांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आमदार चषक 2022 मध्ये स्पर्धेचे पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता पॉवर प्लेच्या षटकामध्ये करत असताना अक्षय. सर्वांचं सहर्ष स्वागत. परंतु कॉमेंट्री बॉक्स मध्ये आता आमंत्रित करतो संदीपजी बोराडे यांना. आणि उद्याच्या रात्रीमध्ये ठाणे आणि रायगड आणि मुंबई उपनगर त्याचबरोबर सन्माननीय हरीजी भोपतराव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान करण्याची विनंती करतोय. बागफुटला जाऊन पूल करायचा होता. चेंडू खालीच राहिला. जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा इथे पेश करत असताना अक्षय. हरीजी भोपतराव साहेबांचा या ठिकाणी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना तब्बल 1.5 लाख प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा. लोअर फुल टॉस कन्वर्ट केलाय चौकारामध्ये. 4 धावा इथे जोडल्या जात आहेत. स्कोर जाऊन पोहोचेल 5 वर. हॅलो 5 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. तब्बल 1.5 लाख प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा. कव्हरच्या वरतून हा फटका खेळायचा होता, परंतु निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा होते सांगता. पहिलं षटक झालंय समाप्त. धावसंख्या ती वैभव 11. कर्जत बाजारपेठ टीमची धावसंख्या ती मात्र 5. उर्वरित 3 षटकं बाकी आहेत, परंतु 3 षटकांच्या समालोचनासाठी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमंत्रित करतो संदीपजी बोराडे यांना. थँक्यू समीर. नक्कीच एक आठवण करून देईल, कारण या ठिकाणी आपण पाहतोय कारण तमनाथकरांचे आयोजन आहे आणि त्याच्या पलीकडे जर पाहायला गेलं तर तमनाथकरांनी एक नवीन पायंडा आज या ठिकाणी घालून दिलेला आहे. खरं म्हणायला गेलं तर मदतीचा एक हात आज आपण पाहतोय. या ठिकाणी आमचा मित्र शैलेश बासे फार मोठ्या आजारासाठी झुंज देतोय आणि या आजारासाठी फार मोठी रक्कम जमा करायची आहे आणि ती रक्कम जमा करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला मी या ठिकाणावरून आवाहन करतोय की त्याच्यासाठी या ठिकाणी एक बॉक्स तयार केलेला आहे मदतीचा एक हात. आणि या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजक फार मोठा फटका आलाय.
मॅच कडे जाऊया, परंतु या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजक आदरणीय संदीप दादा भोईर यांच्या माध्यमातून त्यांना 5,000 रुपयांचं मदत निधी देण्यात आलेला आहे. त्यानंतर नक्कीच त्यांचं मनापासून आभार व्यक्त करेल. बाकीच्या प्रेक्षक वर्गांना आणि मान्यवरांना सुद्धा हीच विनंती करेल की आपल्या समोर तो बॉक्स ठेवलेला आहे, जितकी काय आपल्या मदतीने ती मदत त्याच्यापर्यंत पोहोचता येईल ती करण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय दिनेशजी पालकर उपस्थित आहे, त्यांना सन्मानित करण्याची विनंती या ठिकाणी करतो श्रीरामजी बालेवडे सरांना. आणि त्याच समेत या ठिकाणी फार मोठा फटका या ठिकाणी बॉबीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालाय. तलपती तलवार, चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळतेय अफलातून, परंतु इथे मात्र आउटसाइड द लेग स्टंप. हा चेंडू पंचांचा वाईटचा इशारा येतोय. आणखी एक बोनस. त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय नारायण लोभी बेड ग्रामस्थ उपस्थित आहे, त्यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. विनंती करेल आदरणीय नारायण लोभी यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित करायचंय. जाऊया मॅच कडे, कारण मॅच फार इंटरेस्टिंग मोड वरती येताना दिसून येते. कारण या ठिकाणी जर पाहायला गेलं तर पहिलं षटक आणि पहिल्या षटकात अवघ्या 5 धावा खर्च केल्या, त्या मात्र अक्षय भगतने. आणि त्याच्यानंतर गोलंदाजी मार्क वरती आला गोलंदाज कुणाल, ज्याला पहिल्या चेंडूवरती बॉबीने आसमानी तारे दाखवलेत आणि इथे षटकार खेचला. त्याच्यानंतर वाईड आला, त्याच्यानंतर एकेरी स्वरूपात ती धाव, म्हणजे 2 चेंडूंवरती 8 धावा त्याने खर्च केल्यात. आता मात्र कुणालची खरी कसोटी आहे मैदानात, कारण समोर असणार आव्हान या ठिकाणी आपण पाहतोय रोहित देशमुख. कर्जत बाजारपेठ वर्सेस एसएससी चिंचवली यांच्यातली लढत आहे. मान्यवरांनी गजबजून गेलेला हा मंच या सामन्याचा आस्वाद घेताना दिसतोय. सुंदर फटका आलाय, स्क्वेअर लेगच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू जातोय वन बाउन्स चौकार. इथे झेल ड्रॉप झालाय. या खेळाडूचं मात्र कौतुक करावं लागेल. हातात आलेला झेल होता, परंतु हा ड्रॉप झाला आणि त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी जीवदान दिलंय रोहित देशमुखला. कारण या क्षणाला जर पाहायला गेला तर मी अक्षय भगतचं नक्की कौतुक करेल. फार चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याने हाताळली. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं P1चं षटक होता, ज्याच्यामध्ये मात्र 5च धावा त्याने खर्च केल्या होत्या. कोणती विकेट नाही आली, परंतु या ठिकाणी कुणाल फार चुका करताना दिसून येत आणि मोठे फटके येत आहेत. सध्या पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकांची साथ सुद्धा तितक्या आतापर्यंत जर पाहायला गेलं तर पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती पुरवली जाते की आता या स्पर्धेची 3री रजनी आपण पाहतोय, 3री नाईट आहे आणि आतापर्यंत 120 चौकार यांची नोंद मात्र करण्यात आलेली आणि 120वा चौकार होता तो मात्र रोहित देशमुखचा. नक्कीच पीटीसी तुमचं कौतुक करेल. मी मगाशी सुद्धा म्हटलं होतं की या सामन्यांचे सगळे संजीवनी आत्मा पाहायला मिळतात. इथे सुंदर फटका आलाय रोहित देशमुखच्या बॅट मधून, तलपती ही तलवार आणि इथे येतोय रणझुंजाराचा संघर्षमय षटकार. डीजे क्या बात आहे. डीजे मास्टर तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण ज्यांच्या नावाने ही स्पर्धा ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आरंभिली आहे त्यांच्या नावाच्या ह्या दोन्ही लहरी आहेत. विद्यमान आमदार आपण पाहतोय महेंद्रशेठ तोरवे यांच्या नावाने ही स्पर्धा. आणखी एक चांगला फटका, टायमिंग मी म्हणेल केलं गेलं, परंतु या क्षणी फार मोठी चुकी आहे. रोहित देशमुखला याच क्षेत्ररक्षकाकडून 2-2दा जीवदान दिलं गेलंय. होतं कधी कधी, कारण नाईटची स्पर्धा आहे, विसरू शकत नाही ते आपण. परंतु असो, कारण आता काय घडते ते माहित नाही. कारण असं म्हटलं जातं ना की तुम्ही किती वाचण्याचा प्रयत्न करा, आता जर जेल टिपला असतं तर आम्ही म्हटलं असतं की मरण त्याच्याच हातात होतं, परंतु इथे तोही जेल ड्रॉप झाला. सुशांत, परंतु असो, कारण क्रिकेट आहे आणि या ठिकाणी नक्कीच आमच्या बालेवडे सरांना मात्र या ठिकाणी एक चावी सापडली आहे. हिरो गाडीची चावी आहे, जर कोणाची असेल तर त्यांनी नक्कीच ओळख पटवून घेऊन जायचं. 2 षटकांचा खेळ संपला, धावपळक जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. आज मी मगाशी म्हटलं होतं की संदीप भोईर सरांनी फार मोठे हिरे घडवायला सुरुवात केली आहे,
कारण त्यांचं वैशिष्ट्य पाहायला गेलं तर ज्यावेळी पहिली मॅच आली त्यावेळी स्कोररच्या भूमिकेत होते आमचे सागर भोईर, त्याच्यानंतर स्कोररच्या भूमिकेत आले अक्षय भोईर, त्याच्यानंतर जर पाहायला गेला चैतन्य भोईर, आणि त्याच्यानंतर आता आमचे खरं म्हणायला गेलं तर आमच्यावरती जास्तच प्रेम आहे बापू भोईर, कारण इतकी चांगले स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. कारण मी मगाशी म्हटलं की आमच्या समालोचनाचा सगळ्यात मोठा आरसा आहे तो म्हणजे स्कोरर, आणि फार चांगली स्कोरिंग या ठिकाणी पाहायला मिळते. जाऊया मॅच कडे. सांघिक कुडाचं तिसरं षटक, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आदित्य. सूर्यनारायणाचं हे दुसरं नाव आहे, परंतु आता सध्या चंद्र आपल्या भेटीला आहे हे विसरून मात्र आदित्य चालणार नाही, कारण कुणालने मैदानात फार मोठी चुकी केली आहे. फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अपील तंत्राचा थोडासा वापर केला गेला होता, चेंडू ऑफ रिजन मध्ये ठेवला, ज्याच्यावरती मात्र या ठिकाणी डॉटची सांगता केली जाते. नेक्स्ट मॅच कडे आपण जाऊया. बीड विरुद्ध वेणगाव, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. शॉर्ट पिच चेंडू हाफ ट्रॅकर केला गेला होता, परंतु या क्षणी जर पाहायला गेला तर आता मात्र परतावं लागतंय. फलंदाज रोहितला या ठिकाणी परतावं लागेल. विकेट नंबर 1 बॅक टू पवेलियन. या ठिकाणी रोहित देशमुखची विकेट नक्की गमावले, परंतु रोहित देशमुखचा जर विचार करायला गेला फलंदाजी साकारत असताना अद्यापपर्यंत 15 धावा संघासाठी नक्की कमावल्यात, परंतु चेंडूचा सामना सुद्धा तितकाच केलाय, म्हणजे 11 चेंडूंमध्ये 15 धावा आल्यात. एकीकडे चौकार सुद्धा पाहायला मिळाला होता, 2 चौकार 1 षटकार आला होता. अशा परिस्थितीत जर पाहायला गेला तर या ठिकाणी मात्र बाकीचे चेंडू डॉट आले होते, जिथे मात्र रोहित देशमुखला वेट अँड वॉच करताना आपण पाहिला, परंतु सामन्यात धावा मात्र पाहिजे त्या उंचीवरती नेऊन ठेवल्या नाहीत. गोलंदाज आदित्य पुढ्यात फेकला होता चेंडू, समाचार घेण्याचा प्रयत्न, ऑनसाइड रिजनला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक तैनात, तोपर्यंत मात्र एकच धाव कंप्लीट. वन डाऊनच्या विकेटवरती मैदानात दाखल झालाय तो फलंदाज भावेश. आज खरोखर जर पाहायला बीड टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी आपला प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन येथे उपस्थित आहे. फार मोठी मॅच मगाशी झाली, खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर मात्र बीड वर्सेस मार्केवाडी अफलातून मॅच. काय प्रेक्षक वर्ग त्या मॅच मध्ये खुश झाला होता, आणि ऋषीच्या एका झेलने ह्या मॅचला संपूर्ण युटर्न पाहायला मिळाला. म्हटलं जातं ना, जिंकण्यापेक्षा हारणाऱ्याची चर्चा होणं फार गरजेचं आहे. आणखी एक मोठा फटका आला. या क्षणी पाहायला गेलं तर नो मॅन झोन मध्ये चेंडू येतोय, क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत दुसरी धाव कंप्लीट केली जाते, आणि दुसऱ्या धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय 27 आकड्यावरती. 27 वन लॉस ऑफ. कारण या धावसंख्येचा जर विचार करायला गेलं तर कर्जत बाजारपेठला सुद्धा माहिती आहे की या ठिकाणी या धावा येणं अपेक्षित आहे, आणि या धावा जर उंची गाठताना दिसलं तर मात्र दमछाक होईल एसएससी चिंचोली संघाची, परंतु तितक्याच ताकदीची गोलंदाजी मैदानात वापरली जाते. आदित्य भगत नाविन्यपूर्ण प्रयोग सध्या गत वर्षापासून. फुलटा चेंडू आला होता, परंतु या ठिकाणी थोडासा क्षेत्ररक्षक ऍक्टिव्ह वाटला नाही, आणि त्याच्यानंतर संघ जातोय चौकाराच्या मदतीने डिऍक्टिव्ह परिस्थितीत. कारण इथे जर पाहायला गेलं तर मात्र या क्षेत्ररक्षकाने फार मोठी चुकी केली आहे, चपलाई तितकी आली नाहीये, आणि या क्षणी मात्र स्क्वेअर कटचा फटका जिथे चौकार आला, आणि या चौकाराच्या मदतीने आता धावा जाऊन पोहोचतायत 31 आकड्यावरती. एका विकेटचं नुकसान, आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं 5 चेंडू संपलेत.
हॅलो दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. नेक्स्ट मॅचचे मी विनंती करेल प्रसादजी भोपतराव यांना की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करावा. दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये उपस्थित झालेत. बीड आणि त्यांच्या विरोधात असेल वेणगाव. मी प्रसादजी भोपतराव यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा नेक्स्ट मॅचचा. तब्बल 1.5 लाख प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा आहे. असं नाहीये संदीप की हे एक मागच्या काही 2 वर्षांपासून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेले आहे. 6 वर्ष म्हणजे 5 वर्ष कंटिन्यू, त्यानंतर हे 6वं पर्व आपणा सर्वांच्या भेटीला आलेलं आहे. चांगला चेंडू बॅटची आतमधली कडा घेऊन चाललाय. शॉट फाईन लेगला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव आले. 3रं षटक झालाय समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32 आणि परिचषकाचे लॉट्स मात्र इथे करण्यात येईल. या स्पर्धेच्या दरम्यान होतील लॉट्स पहिल्या 2 रात्रीचे, कारण उद्या शेवटची रात्र असेल. उद्या युवा सेना विरोधात 40+ असा प्रेक्षणीय सामना तुमच्या आमच्या भेटीला येईल आणि त्या लढतीमध्ये बीड संघ टॉस विन झालाय आणि फील्ड फर्स्ट त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्या लढतीमध्ये मला असं वाटतं एका बाजूने संदीपजी भोईर देखील खेळताना दिसतील, दुसऱ्या बाजूने आमदार साहेब देखील खेळतील आणि स्पर्धेची संकल्पना ज्यांनी बांधली ते संतोष शेठ भोईर देखील 40+ टीम मध्ये खेळताना दिसतील. म्हणजे उद्या मला असं वाटतं जे 8 संघ दिग्गज आहेत त्यांच्यापेक्षा त्या मॅच कडे सगळ्यांचं लक्ष जास्त असेल. प्रश्नच नाही समीर, युवा विरुद्ध ज्येष्ठ असं संघर्ष उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे या मैदानामध्ये आणि होणं गरजेचं आहे. कारण जिथे मात्र जर पाहायला गेलं ना तर अशा 40+ झालेल्या खेळाडूंना मात्र बरेच जण सांगतात की घरी बसलं पाहिजे, परंतु त्यांच्यासाठी सुद्धा एक व्यायामाची एक परीक्षा असते आणि त्यांना सुद्धा मैदानात खेळण्याची फार मोठी हौस असते. कारण मी मागाशी सांगितलं एक नाव घेतलं होतं प्रवीण तांबे, कारण या खेळाडूचा आतापर्यंत ज्याच्यावरती चित्रपट सुद्धा येतोय आणि या प्रवीण तांबेचा जर तुम्ही संघर्ष पाहायला गेला मित्रांनो, टेनिस जगतात ज्याने सुरुवात केली आणि आता मला वाटते सध्या कोलकाता नाईट रायडर्सचा सपोर्ट म्हणून काम करतोय सध्या जर पाहायला गेलं तर IPL मध्ये. प्रकाशजी पाटील भोकरपाडा, आपणास विनंती की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. त्याचबरोबर शेखरजी भासे, आपणास विनंती की आपण देखील व्यासपीठावरती या. शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय तो साहिल. अंतिम षटकासाठी 32 धावा झाल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. साहिलचा चेंडू आपण पाहतोय थोडासा बाउन्स करण्याचा प्रयत्न, परंतु इथे पंच आमच्याकडे वळणार कारण साहिलने केली गोलंदाजीतली चुकी आणि इथे येतोय वाईडचा इशारा. एक बोनस आलाय धावपळकावरती. धावपळक जाऊन पोहोचतंय अद्यापपर्यंत 33 आकड्यावरती. युवा सेनेचे सचिव अजूनही मला आठवत आहेत की वरुणजी सरदेसाई साहेब या क्रीडा नगरीमध्ये दाखल झाले होते आणि त्यांच्या विरोधात केलेली संदीप भाऊन फटकेबाजी अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन जबरदस्त फटकेबाजी केली होती. ते देखील मनमोहित झाले होते आयोजनाने, कारण जेव्हा 2 सलग वाईड चेंडू आले, धावसंख्या 34 वरती जाऊन पोहोचले ती कर्जत बाजारपेठची. जेव्हा तुमच्या समोर फ्लड लाईट चांगले असतात, कारण मुंबईमध्ये मोठमोठ्या स्पर्धा जरूर होतात हे सर्वांना ठाऊक आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये कर्जत तालुक्यामध्ये जिथे बैलगाड्या शर्यतीचा नाद सगळ्यांना आहे, जिथे मिरचीची बाजारपेठ आहे, अशा तालुक्यामध्ये जर का इतक्या दिमागदार पद्धतीने आयोजन होत असेल तर प्रत्येक पाहुण्याला असं वाटतं की या खेळपट्टीवरती खेळावं. आणि वरुणजी सरदेसाई साहेबांनी गोलंदाजी केली होती आणि त्याच्या विरोधात या स्पर्धेचे आयोजक संदीप भाऊ यांनी केलेली फटकेबाजी अजूनही कोणी विसरू शकत नाही. नक्कीच समीरा, वारंवार गोलंदाज मात्र वाईड चेंडू फेकतोय मैदानात. इथे मात्र आता चांगले लेंथ पाहायला मिळाली आणि इथे मात्र हा चेंडू डॉट येणार. धावपलक मात्र जाऊन पोहोचलाय अद्यापपर्यंत 34 आकड्यावरती या धावा आहेत. शेवटचं षटक या इनिंगचं आपल्याला पाहायला मिळतंय. हा फटका आला आणि या फटक्यावरती मात्र परतावं लागतंय बॉबीला. विकेट नंबर 2 बॅक टू पवेलियन. पोटात झटका आहे, परंतु डीजे मास्टरला थोडं थांबवेल, कारण जसं आपण वक्तव्य केलं समीर, हीच तर खरी खासियत आहे आयोजनाची. कारण हे तमनातकर आहेत आणि संदीप भोईर कधी काय करतील याचा भरोसा नाहीये. कारण आज आता आमच्यापर्यंत मात्र माहिती नक्कीच पुरवली जाते. जसं आपण बैलगाडा शर्यतींचा उल्लेख केला, कारण खरं आहे पहिले एक कर्जत तालुक्याची एक नवीन ओळख होती का जिथे मात्र कबड्डी असायचं, त्याच्यानंतर याच कर्जत तालुक्याची ओळख झाली ती म्हणजे क्रिकेट. आणि काही कालाने मात्र बंद असलेला बैलगाडा शर्यतींनी आता मात्र नव्याने एक ओळख पाहायला मिळते. आणि उद्याच्या शेवटच्या रजनीमध्ये आपल्याला
दिग्गज खेळाडूंबरोबर आणखी एक व्यक्तिमत्व पाहायला मिळाल. महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीचे अध्यक्ष आदरणीय पंढरीनाथ फडके यांचे या मंचावरती आगमन होणार आहे. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. हे तर खरं आहे, कारण असं म्हटलं जातं ना, कारण आता सध्या 12व्या फिल्डरच्या भूमिकेत एसएससी चिंचोली संघाचा सनी भगत आपल्याला पाहायला मिळतोय. बापू भोईर सुद्धा विचार करत असतील स्कोरिंग करताना की सनी भगत आज 12व्या फिल्डरच्या स्वरूपात आहे. कारण इथे मी जसं म्हटलं जातं ना की ही निवोदितांना संधी देणं फार गरजेचं आहे, ते सनी भगतने मैदानात केलंय. साहिल साठी नव्याने संधी निर्माण केली आहे. इथे मात्र आणखी एक परतावं लागतंय. विकेट इथे मात्र जाते. धावा थांबवल्यात खऱ्या अर्थानं साहिलनं. यंगस्टर बॉलर आहे, चांगली गोलंदाजी तो करतोय. आदित्य झाला, साहिल झाला, हे यंगस्टर बॉलर आहे त्या टीमचे. चांगली कामगिरी करताना ते दिसत आहेत. उद्याचं भविष्य आहे ते चिंचवलीकरांचं. परंतु आवर्जून तो उल्लेख केला की उद्या महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन होणार आहे आणि उद्या 100% ते इथे लावणी बोलणार. लय दिसानं झाली या भेट. त्यांच्या सगळ्यांना म्हणजे ती चित्रफित युट्यूब वरती एवढी गाजली होती आणि सर्वांना ठाऊक आहे की त्यांच्याच तोडीला तोड आपल्याकडे देखील तशाच पद्धतीचा बैल धावतोय जो आहे सोनू शेठ भोपतराव यांचा. सर्वांना ठाऊक आहे म्हणजे ताकदवान. कारण शर्यतीसाठी तालुका ओळखला जातो आणि त्याही मध्ये आपलं नाव कुठे पुढे म्हणजे मागे राहणार नाही. ती देखील ताकद कर्जतकरांकडे. परंतु उद्या पंढरीनाथ शेठ फडके यांचा आगमन मात्र या व्यासपीठावरती होणार आहे. यस, नक्कीच आपण जर पाहायला गेला तर या समयात ही स्पर्धा इतकी उंची गाठताना दिसून येते समीर. कारण आता ज्या मैदानात एसएससी चिंचोली संघाचा केदार भगत आणि जो संघ खेळतोय यांच्यासाठी मात्र बदलापूर खरवईकडून शुभेच्छा आल्यात या सामन्यासाठी. नक्कीच राजेश फुटाणे यांच्याकडून त्या शुभेच्छा आहेत. नक्की त्या शुभेच्छांचा स्वीकार आहे. इथे फटका केला जातोय परंतु या क्षणी चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव दिली जाते. फार चांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला मिळाली. सूरज, मला वाटते चिराग मगाशी हा चिराग 12व्या खेळाडूकडे पाहायला मिळत होता आपल्याला, परंतु आता मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करताना दिसून येत आहे. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. या क्षणी काय घडतंय, इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट गमावली जाते आणि या ठिकाणी इनिंग संपले. इनिंगच्या अंती जर पाहायला गेला तर धावफलकावरती धावा येत आहेत 35 या आकड्यावरती. आता मात्र येणारे 24 चेंडू आहेत आणि क्रिकेटच्या जगतातला सगळ्यात महत्वपूर्ण आकडा आता मात्र टार्गेट वरती येऊन पोहोचलाय, तो म्हणजे 36. विजयासाठी 36 धावा संख्येची गरज आहे. काय घडतंय ते पाहूया. यस, थँक्यू डीजे. थोडं थांबवेल तुम्हाला. दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आदरणीय अशोकजी गरत यांचं आगमन होत आहे. मी विनंती करेल अशोकजी गरत यांना की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्या समयेत भोकरपाडा ग्रामस्थ आमचे आदरणीय धीरजी देशमुख, त्या समयेत शैलेंद्र पाटील, त्याच समयेत अक्षयजी पाटील या पोसरे या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. चला, नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालेला आहे. जास्त विलंब करू नका. मयुरेश कदम, आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. 4 ओव्हर मध्ये धावा झाल्यात. 35 धावा संख्या झाले. टार्गेट 36 आहे. काय गोलंदाजी केली साहिलनं. अवघ्या 3च धावा दिल्या 2 वाईड चेंडू टाकून. परिचषकाचे आपण इथे लाईव्ह ड्रॉ करणार आहोत. कॅमेरामन आपण स्टेज कव्हर करा. सन्माननीय अशोकदादा घरत मोहिली यांचे या व्यासपीठावरती आगमन झालेले मनपूर्वक स्वागत. चला, सलामीची जोडी त्वरित मैदानावरती पाठवायची आहे.
बीड टीमने फिल्डिंग स्वीकारले. 24 चेंडू आणि आता 36 ची गरज आहे. कॅमेरामन आपण स्टेज कव्हर करा. पहिल्या 10 तारखेला जे 8 संघ खेळणार आहेत त्यांचा इथे ड्रॉ करण्यात येईल. परिचषक सोमजाई क्रिकेट संघ गुणगे, त्याचबरोबर सन्माननीय अजयजी पाल आयोजक या स्पर्धेचे. परिचषक आणि परिचषकाचे लाईव्ह लॉट्स आपण इथे पाडतोय. पहिल्या रात्रीमध्ये 10 तारखेला वर्णे, पळसदरी, तिवरे, भिसेगाव, तमनाथ, बेकरे आणि भुतिवली आणि लाडिवली असे एकूण 8 संघ खेळणार आहेत. त्यांचे आपण लॉट्स इथे पाडतोय. मी 8 चिठ्ठ्या मी विनंती करेल आमच्या स्पर्धेचे आयोजक संदीप शेठ भोईर यांना की पहिल्या 2 चिठ्ठ्या आपण उचलायचे. तो पहिला सामना असेल. दोन चिठ्ठ्या आपण उचलायचे 8 पैकी. पहिला सामना परिचषकातील 10 तारखेचा भिसेगाव विरोधात भुतिवली. भिसेगाव विरोधात भुतिवली. दोन्ही चिठ्ठ्या तुम्ही कॅमेरामॅनला दाखवा. मी आरेज्य मराठे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते 2 चिठ्ठ्या आपण उचला. पहिला सामना भिसेगाव विरोधात भुतिवली परिचषकातील. दुसरी मॅच पळसदरी आणि त्यांच्या विरोधात असेल. सेकंड मॅच पळसदरी विरोधात तमनाथ. पळसदरी विरोधात तमनाथ दुसरा सामना. मी प्रिन्स दादांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण 2 चिठ्ठ्या उचलायचे. तिवरे आणि त्यांच्या विरोधात असेल लाडिवली. तिवरे विरोधात लाडिवली तिसरा सामना. आणि आता चौथा सामना. थोडे 1 मिनिट फक्त. आणि शेवटचा सामना 10 तारखेचा बेकरे विरोधात वर्णे. मॅच स्टार्ट करायचे. कॅमेरामन आपण तिकडे लक्ष असू द्या. ओव्हर तशी समाप्त होईल तसं आपण 10 तारखेचा लॉट्स मात्र इथे झालेला आहे. पुन्हा एकदा मी वाचून दाखवतो. पहिला सामना असेल भिसेगाव विरोधात भुतिवली. सेकंड मॅच पळसदरी विरोधात तमनाथ. तिसरी मॅच तिवरे विरोधात लाडिवली. चौथी मॅच बेकर विरोधात वर्णे. हे षटक समाप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण 11 तारखेचे लॉट सोडू. पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतले. 11 तारखेला जे संघ खेळणार आहेत 11 तारखेला उमरोली आकाश गायकरचा संघ, नेरळपाडा, वेणगाव, कर्जत बाजारपेठ, कळंबोली, वाकस, वावळोली आणि कळंब हे संघ खेळणार आहेत. जाऊया मॅच कडे. आणि दुसराच बॉल हवेत चेंडू आहे. मिस टायमिंग फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि विकेट मिळते गोलंदाजाला. बाद होणारा फलंदाज आहे तर कुणाल भगत परत आपल्या 0 या धावसंख्येवर. हॅलो, थँक्यू. मोहिली गावचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय अशोकजी घरत साहेबांना विनंती. अशोकजी घरत साहेबांना विनंती की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. आपलं मनपूर्वक स्वागत असेल. तिसरी रात्र उद्या या स्पर्धेची असेल, शेवटची रात्र. कधी 3 रात्री उलटून गेल्या तपास लागत नाहीये. कुणाल भगत मात्र इथे माघारी परतलाय. संघर्षाला पुन्हा एकदा सुरुवात केले. संघर्षाचं बिगुल वाजवलंय ते मात्र गोलंदाज बॉबीनं. चांगला गोलंदाज आहे. विकेट त्याने घेतले कुणालची. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय मयूर भगत. 24 बॉल मध्ये 36 धावा करायच्या आहेत. एकेरी धावा आली आणि त्यानंतर एक विकेट सुद्धा मिळाली गोलंदाजाला.
बॉबी गोलंदाजी मार्कवर आहे. वेगवान गोलंदाज आहे कर्जत तालुक्यामधला आणि कर्जत बाजारपेठचं पहिलं षटक तो टाकतोय आणि इथे बघा बॅटीला स्पर्श झाला होता. यष्टीरक्षकाची पूर्णतः प्रयत्न आपल्याला पाहायला मिळले होते, परंतु त्याच्या बॉडीपासून भरपूर लांबचा बॉल, परंतु प्रयत्नाला फार महत्व असतं क्रिकेटमध्ये आणि प्रयत्न त्यांनी केले. एक धाव मात्र जरूर मिळते. एक धावसंख्येच्या मयतेने 2 धावा चिंचोली संघाच्या धावफलकावर आहेत. फार मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते. कर्जत बाजारपेठ संघ ज्यांनी चांगला परफॉर्मन्स पहिल्या इनिंग मध्ये दिलाय आणि त्यांना 36 धावा डिफेन्स करायच्या थांबवायच्या आहेत आणि आपण बघूया कशा प्रकारे ते 36 धावा वाचवत आहेत, कारण अक्षय भगतचं फार मोठं आव्हान असेल. अक्षय भगत या नावाची चर्चा आपण पाहिलं तर गेल्या वर्षी झाली, कारण प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या फार मोठ्या पुरस्काराने त्याला या स्पर्धेमध्ये सन्मानित करण्यात गेलं होतं. खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी दिला होता आणि याही वर्षी चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी तो सज्ज झालाय. सर्वांच्या नजरा या खेळाडूकडे आहेत, तेवढ्याच नजरा कर्जत बाजारपेठवर सुद्धा असतील, कारण नव्याने टीम आहे. अगदी सगळ्या स्पर्धेमध्ये त्यांचा हक्क त्यांनी दाखवलाय आणि याही स्पर्धेमध्ये त्यांना या चमचमत्या ट्रॉफी पर्यंत पोहोचण्याचं स्वप्न आहे आणि बघूया स्वप्न कोणाचं पूर्ण होत आहे. फुलटॉस बॉल यावेळेस कव्हर पॉइंट मध्ये खेळण्यात आला होता आणि खूप चांगले क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंट मध्ये कुठलीही धाव मिळत नाहीये आणि आतापर्यंत बॉबी या गोलंदाजाचं अगदी चांगलं षटक पडताना कर्जत बाजारपेठ संघासाठी 20 बॉल आणि विजयासाठी आता गरज आहे 34 धाव संख्येची. 34 धावा वाचवाच्यात. खूप चांगली जबाबदारीने गोलंदाजी करतोय बॉबी. वेगवान गोलंदाज आहे. अगदी कर्जत प्रीमियर लीग सुद्धा या गोलंदाजीने गाजवली आणि तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. पुढचा बॉल बॉबीचा. यावेळेस वेगवान आणि वेगवान बॉल. बॉबी इथे अगदी वर्चस्व गाजवताना आणि योग्य टप्प्यावर मारा करताना गोलंदाज, या गोलंदाजाची खासियत आहे. वेग या गोलंदाजाकडे जरूर आहे, परंतु योग्य टप्पा वापरणारा गोलंदाज आहे आणि पहिल्या षटकामध्ये कशी कामगिरी करावी याचं उदाहरण मात्र देताना बॉबी हा गोलंदाज आतापर्यंत खर्च केला त्यांनी फक्त 2च धावा. अजून 34 धावा करायचे प्रयत्न करावे लागतील अक्षय भगतला. मागच्या मॅच मध्ये जशी सुरुवात केली होती तशी मॅच मध्ये आता हे सुरुवात करावी लागेल. एक मोठा स्ट्रोक खेळावा लागेल. जो दडपण आहे चिंचवली संघावर दडपण काढणं फार गरजेचं आहे. चांगला फटका, शेवट गोड करतोय या ओव्हरचा. चेंडू जातोय बाउंड्रीच्या बाहेर, येतोय दमदार षटका. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या चिंचवली संघाची 8. पाठलाग चालू आहे 36चा. 3 षटका 28 ची गरज आहे. चला पुढच्या परिचषकातील कॅमेरामन पुन्हा एकदा आपण स्टेज कडे वळवायचा हा कॅमेरा. मी विनंती करेल संदीप शेठ भोईर यांना की 8 टीम मधील पुन्हा एकदा पहिल्या 2 नानांना विनंती करतोय, गणेश नाना पालकर यांना, की आपल्या शुभ हस्ते आपण आपल्या शुभ हस्ते 8 चिठ्ठ्यांमधील 2 चिठ्ठ्या आपण उचलायचे. पाण्याची व्यवस्था करा खेळाडूंना. पहिला सामना असेल 11 तारखेचा. त्याचबरोबर दीपकजी देशमुख आपणासही विनंती की आपल्या शुभ हस्ते ड्रॉ करायचे. वेणगाव, क्या बात आहे. वेणगाव विरोधात वाकस. वेणगाव विरोधात वाकस पहिली लढत असेल. मी दीपकजी देशमुख यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या 2 चिठ्ठ्या. सेकंड मॅच कर्जत बाजारपेठ विरोधात उमरोली आकाश गायकर. सेकंड मॅच कर्जत बाजारपेठ विरोधात उमरोली. मी गणेश नाना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण या 2 चिठ्ठ्या उचला. दुसरी मॅच असेल उमरोली आकाश गायकर विरोधात कर्जत बाजारपेठ. तिसरी मॅच 11 तारखेची वावळोली आणि त्यांच्या विरोधात नेरळपाडा. तिसरी मॅच आणि आता शेवटची 4थी मॅच कळंब विरोधात कळंबोळी. शेवटची मॅच 11 तारखेची. लॉट्स तुमच्यापर्यंत पोहोचवतो. कॅमेरामॅनला विनंती की पुन्हा आपण मॅच कव्हर करा. धन्यवाद. 11 तारखेतील
दुसरी रात्र 11 तारखेची दुसरी रात्र वेणगाव विरोधात वाकस. नानांनी चिठ्ठी उचलली ती देखील वेणगावचीच. वेणगाव विरोधात वाकस. कर्जत बाजारपेठ विरोधात उमरोली. मागे येऊन हा फटका खेळायचा होता. वावळोली विरोधात नेरळपाडा आणि चौथा सामना कळंब विरोधात कळंबोली. जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत गोलंदाजाचं वर्चस्व आपण पाहिलंय. पहिल्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवर षटकार आला अक्षयकडनं आणि अजून एक मोठे 2-3 स्ट्रोक आले तर एक दडपण तो निघणार आहे चिंचोली संघाच्या बाजूने. परंतु गोलंदाज आता चांगली कामगिरी करतोय. श्याम वर्मा गोलंदाजी मार्कवर आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला केलं. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. फक्त मिळेल एकच धाव. एक धावसंख्येच्या माहितीने स्कोर कार्ड मध्ये बदल आणि धावसंख्या पोहोचली ती 10. अजून करायचे ते 26 धावा. 14 चेंडू मध्ये 26 धावा करायच्यात. प्रयत्न करावे लागतील. एक मोठा स्ट्रोक दडपण कमी करणार आहे. परंतु गोलंदाजाचे जर चेंडू डॉट पडत राहिले तर दडपण मात्र वाढेल. परंतु कर्जत बाजारपेठ संघ गोलंदाजांची तोफखाना घेऊन मात्र उतरलाय असंच म्हणावं लागणार आहे. वेगवान बॉल होता. ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातोय फाईन लेग. क्षेत्र कव्हर करताना बॉर्डर लाईनच्या बाहेर मिळतात या चेंडूवर 4 धावा. चौकार आला आणि चौकाराने आत्मविश्वास जरूर वाढेल चिंचवली संघाचे. आणि फाईन मध्ये खेळला होता फलंदाज मयूर भगत. ऑन स्ट्राईकला आहे. चांगला बॅट्समन आहे. पुढचा बॉल अगदी चांगल्या क्षेत्ररक्षकांनी ओळखलं होतं. पडल्यानंतर थोडस वळण घेईल आणि वळण घेतल्यानंतर अगदी चेंडूला अडवलं. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 15. येणारे असतील 12 बॉल आणि विजयासाठी गरज आहे 21 धावसंख्येची. 12 चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे. आणि 12 तारखेचा लॉट्स 12 तारखेचा 10, 11, 12 तिसरी रात्र परिचषकाची. आणि 8 टीम. मी विनंती करेल राजेश दादा मोडक यांना की आपल्या शुभ हस्ते पहिला सामना. 12 चेंडू 21 ची गरज आहे. लवकरात लवकर कारण मॅचला देखील आपल्याला लक्ष द्यायचं. सामना चुरशीचा रंगतोय. पहिला सामना मुद्रे आणि त्यांच्या विरोधात उमरोली डॅनी. पहिला सामना. हरीश दादांना विनंती आहे. पहिला सामना उमरोली आणि त्यांच्या विरोधात असणारे तो मात्र मुद्रे. सेकंड मॅच 12 तारखेची. श्री 11 नेरळ. श्री 11 नेरळ आणि त्यांच्या विरोधात मोहाची वाडी. श्री 11 नेरळ विरोधात मोहाची वाडी. तिसरी लढत. सामन्याला होते सुरुवात. 12 चेंडू 21 ची मात्र गरज आहे. तिसरा सामना कडाव. त्यांच्या विरोधात खेळेल तो मात्र डिक्सळ. कडाव विरोधात डिक्सळ. आणि शेवटची लढत चांदई आणि त्यांच्या विरोधात खेळेल चांदई विरोधात शेलू. समाप्त. 3 रात्रींचे लाईव्ह ड्रॉ इथे पाडण्यात आलेले आहेत. हलक्या हाताने चेंडू फाईन लेगला खेळायचा होता. एक धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव इथे घेतले. आणि आता 12 तारखेचे मी लॉट्स तुमच्यापर्यंत पोहोचवतो. परिचषकाचे मुद्रे त्यांच्या विरोधात उमरोली. डॅनीचा संघ श्री 11 नेरळ विरोधात मोहाची वाडी. दुसरा सामना
कडा विरोधात डिकसळ तिसरा सामना आणि चांदे विरोधात शेलू हा चौथा सामना. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू समीर. धावसंख्या पोहोचली ती 17 वर. 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना चिंचोली संघ आता खऱ्या अर्थाने मागे पडतोय का काय याकडे सुद्धा आता लक्ष आहे, परंतु या षटकावर वार त्यांना करावा लागणार आहे. या षटकावर वार केला ना तर जवळपास हा संघ मात्र पोहोचेल, परंतु कर्जत बाजारपेठ संघ ते करून देईल का हा मोठा प्रश्न. पुढचा बॉल ऑन साइडला मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा व्यवस्थित संपर्क नाही. अजून एक चेंडू येते डॉट. गोलंदाजी मार्कवर तुम्ही पाहू शकाल तो रोहित देशमुख. 2 चेंडू मध्ये फक्त 2च धावा त्यांनी खर्च केला. का आपलातून गोलंदाजी तो करतोय. प्रत्येकाने 100% देण्याचं ठरवलंय कर्जत बाजारपेठ संघाने आणि तेच काम ते करतायत. उलटॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. एक धावसंख्या मात्र जरूर मिळते. एक धावसंख्येच्या मैत्रिणी धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचली ती 18 वर. 18 धावा धावफलकावर आहेत. अजून पाठलाग करायचा आहे. अजून पाठलाग करायचं मला वाटतं 18 धावसंख्येचा. 9 चेंडू मध्ये 18 धावा करायच्या. प्रत्येक चेंडूवर दुहेरी जरी धाव आली तरी चिंचोली संघ मात्र जिंकू शकतो आणि हे करणं फार गरजेचं आहे. मेहनत करावी लागेल या चिंचोली संघाला. सरळ खेळल्या चेंडूला समोरच्या दिशेने बॉबी चेंडूच्या खाली मात्र जरूर येईल आणि मिळणार फक्त एकच धाव. एकेरी धावसंख्येने काही होणार नाहीये. दुहेरी धावसंख्येने काही होणार नाहीये. एखादा मोठा स्ट्रोक आत्मविश्वास वाढवणार आहे आणि परंतु आत्मविश्वास वाढवण्यासाठी अक्षय भगतला एक तुफानी फारी खेळावी लागणार आहे, तरच या धावा मात्र तुमच्या पूर्ण होतील आणि येणारे असतील आता फक्त 8 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 17 धावसंख्येची. फाईंड मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एस्टनच्या वरून वेगवान चेंडू मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल मात्र इथं समाप्त होतोय आणि येणारे आता असतील 7च बॉल आणि विजयासाठी गरज आहे 17 धावसंख्येची. 7 चेंडू 17 धावा. मागच्या वर्षीचा इतिहास या खेळाडूच्या नावावर आहे. मॅन ऑफ द सिरीज या नावाने पुरस्कार मात्र त्याला मिळाला, परंतु ती खेळी आठवावी लागेल. त्या स्पर्धेमध्ये केलेल्या फटकेबाजी त्याला आठवावी लागेल आणि इथे 7 चेंडू मध्ये त्याला करावे लागतील ते 17 धावा. 17 बॉल 17 रनची गरज आहे 7 बॉल मध्ये. गोलंदाज तयार होतोय. उलटॉस बॉल होता. फाईन लेग मध्ये खेळला. चेंडू जाणार बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतात अक्षय भगतच्या पॅटीमधून 4 धावा, परंतु बघूया विमरचा हा नो बॉल आहे की नाही चेक करूया आपण आपल्या स्क्रीनवर. चला तिसरा पंच आमचे त्यांना आम्ही विनंती करतो की या आमच्या कॉम बॉक्स मध्ये तिसरा पंच.
ना पाहायला मिळते. त्याचा लोगो तुम्ही पाहू शकतात आपल्या स्क्रीनवर आणि सुंदर सुंदर असे संगीत त्यांच्याकडनं आम्हाला जरूर पाहायला मिळतात. थँक्यू. आणि जाऊया आपण मॅचकडे. 6 चेंडू 13 धावा वाचवायच्यात आणि 6 चेंडू 13 धावा करायच्या त्या चिंचवली संघाला. बघूया एक खूप चांगली मॅच तुमच्या समोर आहे. एक चांगला बॅटल मैदानामध्ये दाखल झालाय. 6 चेंडूमध्ये 13 धावा वाचवणार की नाही हा कर्जत बाजारपेठ संघ, का त्यापेक्षा कर्जतच्या विरोधात खेळणारा चिंचवली संघ 13 धावा मात्र करणार, यासाठी संघर्षाची लढाई, यासाठी चालू असलेलं युद्ध मैदानामध्ये जरूर पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय शेवटचं षटक घेऊन सुयश. पहिल्याच बॉलवर स्वागत. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. बिग 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 सिक्सर. चला दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती करतो की आपण बॉल चॉईस करून घ्या लगेच. वेणगाव आणि बीड, चला बॉल चेक करण्यासाठी या, नाहीतर कमिटी जो बॉल देईल तोच चॉईस तुम्हाला असेल. लवकर या चॉईस करण्यासाठी बॉल. 5 चेंडू विजयासाठी 7 धाव संख्येची गरज आहे. पहिला चेंडूवर घात केला, दुसरा चेंडू गॅप मधून जाईल की नाही, परंतु क्षेत्ररक्षक चाणक्ष आहे. मगाशी सुद्धा आपल्या संघासाठी त्यांनी 4 धावा वाचवल्या आणि आता खऱ्या अर्थाने 3 धावा वाचवल्या असंच म्हणेल मी. आता समीकरण बदलतं. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 6 धाव संख्येची. 30 धावा धावफलकावर लागल्यात. 4 चेंडू 6 धावा. काय मॅच मैदानामध्ये चालू आहे. गोलंदाजी मार्कवर असलेला गोलंदाज पहिलाच बॉल त्यांनी वेगवान फेकला होता आणि तेवढ्याच वेगाने मयूरने बॅट सुद्धा फिरवली होती. दुसरा चेंडू मात्र त्यांनी कमी गतीने टाकला आणि दिशा देण्याचा प्रयत्न सुद्धा मयूरने केला आणि आता त्यांनी स्वतःची जे धावगती आहे ती खऱ्या अर्थाने कमी केली आहे. आणि बघूया समोर आव्हान आहे अक्षय भगतचं. यावेळेस फिनिश करतोय आपल्या अनोख्या अंदाजाने. षटका टोकने मॅच फिनिश केले अक्षय भगतने आणि चिंचवली संघ प्राचरण करतोय तिसऱ्या फेरीमध्ये. त्यांचं मनापासून आपण अभिनंदन करूया आणि आभार व्यक्त करूया. या कर्जत बाजारपेठ संघाने शेवटपर्यंत तुम्ही लढत दिली, झुंज दिले. थोडंसं तुम्हाला अपयश आलं, परंतु नेक्स्ट टुर्नामेंटसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. आणि जाऊया नेक्स्ट मॅच तशी तुमच्या समोर येईल आणि ऐकूया आपण गोड आवाज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे मराठीचे उत्कृष्ट समालोचक संदीपजी बोराडे सरांना.